प्रतिपच्चंद्र लेखी व वर्धीशूर्विश्ववंदिता शाहस्नो शिवस्येष्या रुद्रभद्राय राज। प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हा चंद्र प्रतिपदेचा जसा पौर्णिमेच्या दिशेने मोठा मोठा होत जातो, त्या पद्धतीने शहाजी पुत्र शिवाजी यांचा लौकिक वाढत जाऊ ही प्रार्थना याच्यातून व्यक्त केली जाते। 350 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि त्याला विस्मृतीत न जाता अत्यंत उत्कंठावर्धक अशा वातावरणामध्ये गेले वर्षभर आणि हे वर्ष आपण साजरं करतोय। इथं बोलायला येण्याच्या पूर्वी आपले लाडके माजी पालकमंत्री साहेब यांनी मला म्हटलं की साहेब तुमचं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं पाहिजे। मी म्हटलं स्वाभाविक आहे, ठेवलंच पाहिजे, कारण ज्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मावळ्यांचं रक्त सांडलंय तिथला जन्म माझा आहे, तिथली वाढ माझी आहे। आगेच्या अंतरावरती म्हटलं तर हरकत नाही, तिरंगोची नरसाळा जिथे लढला तो चाकणचा किल्ला शेजारी आहे। लहान मूल म्हणून जसा एखादा बाप मुलाला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहामध्ये शहराच्या ठिकाणी घेऊन जातो, तसा एक मुलगा म्हणून मला अजूनही आठवते की MIT नावाच्या त्या पटपटीवरती माझा बाप मला शिवनेरीला घेऊन गेला होता। त्यावेळी तिथं शिवनेरीवरती आता जसा साजरा केला जातो तसा जयंतीचा कार्यक्रम साजरा केला समोर एकदम समोर, पण अशा प्रकारची एकदम समोर समोरच्या समोर हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय तिथं निश्चितच इकडे या ना समोर शब्द व्यक्त करताना फक्त अभिमानच नाही वाटत सर, शूटिंग करत आहे शूटिंग सर। हो या नाही मान्यवर व्यासपीठावरचे बोलण्यासारखे VIP गेट पानसरे साहेबांचं आपल्याला त्याच्यातून त्याची प्रचिती येतेच। अंदर गेलो शूटिंग सुरू आहे, तो सगळ्या मांडला जाणार आहे, त्याच्यातून आपल्याला ते सगळं पाहायला मिळणारच आहे। परंतु समाजामध्ये आणि विशेषतः पोलीस खात्यामध्ये काम करत असताना क्षणाक्षणाला पदापदाला पावली या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अनुभव येत असतो। 3-4 दिवसांपूर्वी तुमच्यापैकीच काहींनी मला फोन केला आणि फोन करून सांगितलं की एका गावामध्ये अशा एका मुलीबरोबर एका महिलेबरोबर असा प्रकारचा एक चुकीची घटना घडली। अशा वेळी आम्हाला एक गोष्टीची निश्चित आठवते ती म्हणजे अशाच प्रकारची घटना केलेल्या त्या रांझ्याच्या पाटलाचे जसे हात छाटले होते, तर कदाचित तसा कायदा असा होता का की त्याच्यामध्ये असे हात छाटण्याची तरतूद असावी असा विचार येतो, परंतु त्या विचारांची अंमलबजावणी निश्चित करू शकत नाही, कारण आता राज्य जे आहे ते कायद्याचं राज्य आहे। पोलिसांना सुद्धा काम करत असताना अत्यंत अवघड परिस्थितींना सामोरं जात काम करायला लागतं। अगदी एखाद्या आरोपीला हात जरी लावला तरी त्याच्या विरोधामध्ये मानवाधिकार आयोग असेल, न्यायालय असेल किंवा आणि इतर काही घटक असतील, हे सगळे मागे लागतात। आणि म्हणून जरी आमच्या कृतीतून आम्हाला त्या सगळ्या गोष्टी शक्य होत नसल्या तरी सुद्धा कुठेतरी कायद्याचा आधार घेऊन अशा प्रकारच्या रांझ्याच्या पाटलांच्या हात छाटण्याचं काम आम्हाला पार पाडायला लागतं आणि त्याची शक्ती, त्याचं बळ आम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचारातून घ्यावं लागतं। सर, ते शेवटी एकच गोष्ट सांगेल सर की हे सगळं जेव्हा आम्ही अभ्यास विकास करतो आणि त्याच्यानंतर इथपर्यंत येतो, त्याच्यापूर्वी एक युवक म्हणून, एक तरुण म्हणून आणि एक बालक म्हणून जे आयुष्य जगत असतो त्याच्यामध्ये असे नानाविध क्षण येत असतात की ज्या क्षणांमधून आपण आपलं आयुष्य, भावी आयुष्य जे आहे ते निर्माण करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून जर सांगायचं झालं तर कॉलेजमध्ये असताना, जसं मुलांना कॉलेजला असताना कुठेतरी एखाद्या डोंगराळ ठिकाणी जायला आवडतं, एखाद्या पर्यटन स्थळी जायला आवडतं, एखाद्या चित्रपटगृहामध्ये जायला आवडतं, तसं कॉलेजचे मित्र म्हणून आम्ही जायचो वडू बुद्रुकला, तुळापूरला। आळंदीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली। तिथल्या रात्रीच्या गेलेल्या अंधाराच्या वेळी डोळ्यामध्ये दिसणारं जे चांदण्यांचं प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब अंगावर शहारे आणण्यासारखं असतं, हे अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही। अशा प्रकारच्या अनेक अनुभवातून गेल्यानंतर आज इथं येऊन या मंचावरती उपस्थित राहतोय आणि सर्वात महत्त्वाचं की डॉक्टर बाबासाहेब पुरंदरेंनी निर्माण केलेल्या या विश्वामध्ये इथं बोलण्याची संधी मिळते, ज्याचा मी कायम प्रेक्षक म्हणून भाग होतो, याचा आनंद अजूनही जास्त द्विगुणित करणार आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी मला ती संधी दिली, तुम्ही सगळ्यांनी माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतले, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करेल। मला या ठिकाणी बोलावलं, माझा यथोचित सन्मान झाला। प्रशासनाच्या वतीने जरी हा कार्यक्रम आयोजित असला तरी सकाळपासून मी वाट बघून होतो मॅडम
की युनिफॉर्म घालायचं आणि प्रशासनाचा भाग म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं आहे. आत्ता युनिफॉर्म घातलाय, सकाळपासून माझ्या ठाणेदारांनी चांगलं काम केल्यामुळेच दिवसभर मला युनिफॉर्म घालायला लागला नाही, परंतु प्रशासनाचा भाग म्हणून एकदम अभिमानास्पद असा असणारा हा जो कार्यक्रम आहे याला यायचं म्हणून हा युनिफॉर्म घालून हजर झालो. याबद्दल संधी दिल्याबद्दल, मला बोलायची, शब्द व्यक्त करायची संधी दिली, माझा यथोचित सन्मान केला, याच्याबद्दल देखील तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करेल. इथं थोडेसे प्रेक्षक दिसत आहेत, परंतु आता तुमच्यावरती अधिक मोठी जबाबदारी अशी आहे की उद्या आणि परवा वेळेपूर्वीच हे ग्राउंड स्टेडियम पूर्णपणे भरलेलं असलं पाहिजे. ही तुमच्यावरची जबाबदारी राहणार आहे. जाता जाता हेही आव्हान करून जाईल आणि माझे 2 शब्द या ठिकाणी यांना विराम देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप यथोचित मनोगत आपण व्यक्त केलं. यानंतर सर्वसामान्यांचे हित जपणारे माननीय माजी आमदार श्री परिणय फुके सर यांना नम्र निवेदन करते की त्यांनीही आपलं मनोगत